नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2024 चा आणि रब्बी हंगाम 2024 चा या दोन्ही हंगामातला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा 15 दिवसांमध्ये जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा आता कोण्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, रब्बीचा खरीपचा कोण्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, हेक्टरी किती रुपये जमा होणार, कोण्या पिकासाठी जमा होणार आणि तुम्ही या पीक विम्यासाठी पात्र आहात का आणि खरंच 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2024 चा पीक विमा आणि रब्बी हंगाम 2024 या दोन्ही हंगामातला पीक विमा येणाऱ्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, जवळपास आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खरीप 2024 चा आणि रब्बी 2024 चा राहिलेला अनुदान विमा कंपन्यांना वितरित झालेला आहे। त्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 15 दिवसांमध्ये राज्यातल्या 34 जिल्ह्यामध्ये शेतकरी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। यामध्ये जिल्हे बघणार आहोत मित्रांनो। मराठवाड्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर खरीप आणि रब्बी हे दोन्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा, याचबरोबर जालना जिल्हा, याचबरोबर परभणी जिल्हा, याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर धाराशिव जिल्हा आहे, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे, याचबरोबर बीड आहे, लातूर आहे आणि धाराशिव आहे। या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024 चा आणि रब्बी हंगाम 2024 चा या दोन्ही हंगामातल्या पीक विमा या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यानंतर जर आपण जर पाहायला गेलं तर विदर्भ आणि पूर्व विदर्भातला अकोला असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, याही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024 चा पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। त्यामुळे खरीप 2024 आणि रब्बी 2024 हा दोन्ही हंगामातला पीक विमा या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यानंतर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरीप 2024 आणि रब्बी 2024 च्या पीक विम्यासाठी पात्र झाले होते, परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नव्हता। त्यामुळे याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। यानंतर जर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर ज्यामध्ये नागपूर जिल्हा आहे, याचबरोबर सोलापूर सुद्धा आहे, याचबरोबर गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, पुण्यश्लोक अहिल्यानगर आहे, म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे, याचबरोबर इतर जिल्हे गोंदिया असेल, दक्षिण महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा पीक विमा मिळाला नव्हता। त्यामुळे त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। म्हणजे एकंदरीत आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 34 जिल्हे आहेत आणि 34 जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी 25% मिळाला होता, परंतु त्यांचा उर्वरित त्यांना पीक विमा मिळाला नव्हता, तर अशाही शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। आणि रब्बीच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात जर बोलायला गेलं तर जवळपास रब्बी पीक विम्यासाठी जवळपास ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते, ज्या ज्या शेतकऱ्यांना रब्बी 2024 चा पीक विमा मंजूर होता, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही हा पीक विमा आलेला नसेल, तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न केला होता, उपस्थित केला होता, त्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं आहे की 15 दिवसामध्ये पीक विमा येणार आहे। आणि जे काय राज्य शासनाचा अजूनही देखील 1000 कोटीचं काहीतरी राज्य सरकारचं हिस्सा अनुदान बाकी आहे, ते सुद्धा याच महिन्यामध्ये देऊन याच महिन्यामध्ये पीक विमा वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी सुद्धा माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये अशी माहिती दिलेली आहे। यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर खरीप हंगाम 2024 साठी सर्वाधिक पीक विमा सोयाबीन या पिकासाठी मिळणार आहे। यानंतर कपाशी या सुद्धा पिकासाठी पीक विमा मिळणार आहे। आणि रब्बीसाठी आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातला गहू या पिकासाठी पीक विमा भेटणार, हरभरा या पिकासाठी पीक विमा भेटणार आहे आणि रब्बीची जी काही ज्वारी आहे या सुद्धा पिकासाठी पीक विमा भेटणार आहे। आणि दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही रब्बीची पिकं होती त्या पिकासाठी तुमचा जर क्लेम पात्र असेल तर तुम्हाला सुद्धा या पीक विम्याचं वितरण होणार आहे। परंतु मागे जे काही 5-6 दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान वितरित केलं, त्यामध्ये जवळपास 400 कोटी रुपयाचं राज्य हिस्सा अनुदान आणि केंद्र सरकारचं जे काही बाकी होतं राज्य व केंद्र सरकारचं राज्य हिस्सा अनुदान 8 ते 9 विमा कंपन्यांना वितरित झालेलं आहे, ज्यामध्ये चोलामंडलम MS कंपनी आहे, SBI लाईफ आहे, याचबरोबर ICICI लोंबार्ड आहे, युनायटेड इंडिया आहे, HDFC अर्गो आहे,
किंवा इतर ज्या काही कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांना हे राज्य हिस्सा अनुदान पोहोचलेलं आहे। आणि आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये खरीप हंगाम 2024 रब्बी हंगाम 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। मिनिमम कमीत कमी आपण जर पाहिलं तर हेक्टरी 5,500 रुपयापासून ते हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचं वितरण विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो हे महत्त्वाचं असं अपडेट होतं जे की पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून दिलं होतं। तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला। तर हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।